नमस्कार, सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। इटारे गांव के सरपंच भाजपा युवा मोर्चा ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष जगन मधुकर पाटिल का जन्मदिन उनके निवास स्थान पर बड़े ही धूमधाम से मनाया गया। जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए शहर व ग्रामीण के कई राजकीय नेतागण व समाज सेवक मित्र परिवार और भजन मंडली गुरुजनों द्वारा लंबी उम्र और मनोकामना पूर्ण का आशीर्वाद दिया गया। बताते चले, उनके जन्मदिन के अवसर पर देर रात तक शुभकामनाएं देने वालों का तांता लगा रहा। आज या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच आणि ठाणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय श्री जगनजी पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना अतिशय आनंद होतो आणि विशेषत्वाने सर्व मंडळी, त्यांची चाहते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं प्रेम सर्वांना भरभरून आहे आणि त्या प्रेमापोटी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। तेव्हा मी एवढं सांगू इच्छितो की जगनशेठ पाटील यांना उदंड आयु आरोग्य लाभो। का तर आमच्यासाठी त्यांचं राहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जवळजवळ आमच्या वारकरी संप्रदायाला फार मोलाचं सहकार्य त्यांचं आहे। आमच्या या पंढरपूरच्या जागेसाठी त्यांनी 33 लाख रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे आणि बरीच रक्कम त्यांनी दिलेली आहे। आणि प्रत्येक वेळेला पंढरपूरला जाताना आमच्यासाठी त्यांची एक गाडी आणि स्पेशल 10,000 रुपये त्याचा खर्च हा दर वेळेला, म्हणजे जवळजवळ आता 8-9 वेळेला झाला असेल। आणि कधी त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही पंढरपूरला जाल त्यावेळेला माझी गाडी घेऊन जायचं आणि पैसे घेऊन जायचं, अशी तयारी त्यांच्या मनाची आहे। मनाचा मोठेपणा आहे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना आणि समाजासाठी ते कार्य करत असतात। आळंदीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे, पंढरपूरसाठी योगदान आहे, बऱ्याच जणांचं योगदान आहे, परंतु त्यांनी विशेषत्वाने आम्हाला फार मोलाचं आणि जिथे जिथे काही कमतरता पडते तिथे ते उपस्थित असतात। आळंदीची वारी करत असताना आमच्याबरोबर एक सामानाची टेम्पो ठेवतात आणि सर्व वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे सोय कशी होईल, म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळं सूप वगैरे, कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे, अशा प्रकारचे वेगवेगळे आयटम देऊन सर्व वारकऱ्यांना खुश ठेवतात। अशा या जगदीश पाटलांना परमात्म्याने उदंड आयु आरोग्य द्यावं आणि त्यांना सुखी समाधानी ठेवावं आणि अशीच सेवा समाजाची त्यांच्याकडून घडत राहावी, ही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि विशेषत्वाने आज आमचे वारकरी सांप्रदायिक कल्याण तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे आमचे कोणीचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तेव्हा जगदीश पाटलांवर सगळ्यांचं प्रेम आहे, असंच प्रेम राहू द्या अशी ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो ना माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो। जगनशेठ पाटील हे अत्यंत म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असून सुद्धा वारकरी संप्रदायाला आम्हाला म्हणजे टोकाला नेऊन ठेवणारे असे जगनशेठ पाटील त्यांच्या ह्या 43व्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी खूप आनंद होत आहे। बरं का, म्हणजे नेता हा काही राजकीय क्षेत्रातलंच काही काम बघत असतात, पण आम्ही जगनशेठ पाटलांना बरेच वर्षापासून बघतोय की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आता आम्ही जरी कल्याणला राहत असलो तरी कल्याणची मंडळी त्यांना भेटण्यासाठी जर आलात तर आम्हाला सुद्धा कोणत्याही प्रकारची देणगी कमी पडून देत नाहीत, असे आमचे जगनशेठ पाटील। आणि त्याच्या 43वा वाढदिवस आहे, त्यांना कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आमचे लाख लाख शुभेच्छा। त्यांना उदंड आयुष्य मिळावं आणि अशीच समाजाची सेवा ते करत राहावं, हेच बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो। रामकृष्ण हरी। सन्माननीय श्री हरिभक्तीपरायण जगनशेठ पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना आपण सर्व मंडळी याचे साक्षीदार आहात आणि जवळजवळ 7 वाजल्यापासून नव्हे तर सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मंडळी येत आहेत। अलोट गर्दी, जसं या ठिकाणी वर्णन केलं की भरपूर ट्रॅफिक जाम झालेलं आहे, याचं कारण की जगनशेठ यांचं असलेल्या समाजावर सगळ्यांचं प्रेम आणि खऱ्या अर्थाने एक दानशूर राजा आहे। आमच्या गावाची आन बान शान आहे। प्रत्येक परमार्थिक कार्यामध्ये त्यांचा एक मोलाचा सहभाग असतो। आता गावचा कार्यक्रम असेल तर तिथे कधीही त्यांची देणगी कमी पडत नाही आणि ते आम्हाला आवर्जून सांगत असतात, तुम्हाला काय कमी असेल ते मला सांगा। आणि त्या वेळेस जेव्हा आम्ही त्यांना हाक देऊ त्या वेळेस ते आम्हाला
मदत करत असतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं सहकार्य असतं. मगाशी उल्लेख केला, संपूर्ण आंबलेवाड परिसरामध्ये सुद्धा त्यांची एक मोठी देणगी आहे आणि याच पद्धतीने वेळोवेळी त्यांचं सहकार्य लाभो मी त्या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, आमचंही आयुष्य त्यांना प्राप्त हो ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. आमचे मित्र भरतदादा पाटीलनी आताच मला सांगितलं की जगन पाटीलला नुकताच जो पद भेटला ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष, आणि या अध्यक्षाची माझ्यावरती ज्यांनी धुरा सोपवली ते आमचे प्रदेशचे अध्यक्ष आमचे लाडके दादा रवींद्र चव्हाण साहेब, भिवंडी लोकसभेचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवले आणि या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही मी, याची तुम्हाला मी शाश्वती देतो. भारतीय जनता पार्टी या भिवंडी तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये तशी जोराने पुढे जाईल याचा मी पूर्णपणे विश्वास देतो. आणि भारतीय जनता पार्टी हा आपल्या देशातला एक नंबरचा पक्ष आहे आणि या पक्षाची धुरा जी ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे माझ्यावरती सोपवले मी ते पूर्णपणे यशस्वीरित्या काम करेन या पक्षाचा. धन्यवाद. माझ्या वाढदिवसाला सर्व या भागातील या परिसरातील आणि या भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातून जे कार्यकर्ते माझे नातेवाईक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आले. आमचे दापोळे गावचे भरतदादा सुद्धा या आणि संतोष काकडे असतील, होनी गावचे सुरेश काका असतील, अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांचे मी धन्यवाद देतो.